नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज पाहत आहोत मी श्रीधर टोंपे. आपण आपल्या कापूस प्लॉटमध्ये आहोत. सध्या या कापसाला 2 महिने होत आहेत. आपण पाहत आहोत परिस्थिती कापसाची कशी आहे. हे झाड आहे माझ्यासमोर, आपण बघू शकतो. जवळपास आता त्याला पाहिलं तर फळफांद्यामध्ये तर 10 फळफांद्याच्या जवळपास आहेत. ही एक 10वी फळफांदी आहे, बरोबर. तर आपण काम काय करतो आहोत, तुम्हाला एक व्हिडिओ बनवण्याचा उद्देश की आज जे आपण पाहतो की गळफांदी आणि फळफांद्या यामधील फरक आज पहा मी तुम्हाला दाखवतो. आता ही जी आहे ही साईड फांदी, बरोबर आहे, गळफांदी म्हणतो आपण. आणि ही फळफांदी, बरोबर, ही फळफांदी. आता फळफांदीला पाहिलं आपण तर 1 2 3 4 5 जवळपास पाते आहेत. आणि गळफांदी आहे त्याच्यामध्ये बघितलं तर पूर्ण हात दीड हात, बरोबर, हात दीड हाताची ही गळफांदी आहे. आणि यामध्ये बघितलं तर मोजून 5 पाते आहेत, बरोबर आहे. आणि अन्न खूप खात आहे. तर आपण बघतो या टायमाला आपण या परिस्थितीमध्ये 2 महिन्याचे कापूस तुमच्या जवळपास झाला असेल तर ही गळफांदी तुम्ही अशी कट करू शकता, बरोबर. अशी कटरच्या माध्यमातून ही गळफांदी आपण कट केलेली आहे, बरोबर. याच्यामध्ये बघा 1 2 3 4 4-5 तुम्हाला पाते दिसत असतील. आणि फांदी केवढी मोठी आहे. ह्याच्या माध्यमातून काय माहिती का, झाडाला पूर्ण अन्न मिळणार हे येते. आणि अशा पद्धतीने इथं बघा तुम्ही, मी झाडाच्या दाखवतो. ही जी आपण कट केलेली गळफांदी आहे, बरोबर, इथून खाली म्हणजे 1 ही 2, बरोबर, ही 3 ते 4 खाली गळफांद्या झाडाला येतात, बरोबर. आणि तिथून पुढे 1 2 3 4 5 6 7 8 9 10, बघा ही 10 कांतो फळफांद्या आहेत. आणि जवळपास 4 5 पाते आहेत. आता इथून पुढे या फळाला इथं बघा आपण हे बोंड पकायला इथं व्यवस्थित सुरू झालेलं आहे, बरोबर. इथं म्हणजे पक्वता झाली आहे. पण हे असेल तर ह्याला पक्वता मिळणार नाही, लवकर हे होणार नाही, बरोबर आहे. आणि आपल्या ॲव्हरेजमध्ये फरक पडेल. अशा पद्धतीने तुम्ही गळफांदी केली तर ह्या बुडाला हवा लागेल, बरोबर. अन्न पिकाला घ्यायला सोपं होईल, अपडेटची संख्या वाढेल, बरोबर. आणि दुसरी गोष्ट असं की हा जे फांदी आहेत त्याला विस्तार म्हणजे ही जे इथं दाटवा करणार होता असा याला अडचण करणार होता, हवासाठी सूर्यप्रकाशासाठी स्पर्धा करणार होती, ती कमी झाल्यामुळं ही आपली फळफांदी बाहेर अशा पद्धतीने म्हणजे 1 2 ते 2.5 फुटापर्यंत बाहेर येऊ शकते. आता हे अंतर आपण पाहिलं तर 4 फुटाचे आम्ही कापसामध्ये केलेलं. आणि एक पिकांमधलं कापसामधील अंतर 1 फूट 1.5 फुटाचं आहे, बरोबर. या परिस्थितीमध्ये तुम्ही हे गळफांदी काढून घेऊ शकता आणि याचा चांगल्या पद्धतीने फायदा होईल. धन्यवाद.